नमस्कार मंडळी. सकाळचा ब्रेकफास्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि ब्रेकफास्ट कधी पण हेवीच केला पाहिजे राजासारखा. त्यामुळे आज मी इडली चटणी बनवलेली आणि मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इडलीसाठी मी आदल्या दिवशी 4 कप तांदूळ आणि 1 कप उडीद डाळ, त्याचं माप मी सांगते. 4 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ आणि 1.5 कप पोहे आणि 1 छोटा स्पून मेथीदाणे. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ आणि डाळ अगोदर धुवून घ्यायची व्यवस्थित 3-4 पाण्याने, म्हणजे स्वच्छ धुतली जाते. नंतर पोहे ॲड करून मग आपण ते स्वच्छ धुवून घेणार. नंतर 1 टेबलस्पून मेथीदाणे टाकणार आणि ते सगळं स्वच्छ धुवून घेणार. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार भिजवण्यासाठी. गरम पाण्याने होतं काय की लवकर भिजतं पीठ आणि आपल्याला फर्मेंटेशन पण चांगलं होतं आणि जास्त झिकझिक लागत नाही. तर थंड पाण्याने लवकर फर्मेंट होत नाही, त्यामुळे मी गरम पाणी यूज करते. आणि हा बघा, माझा छोटा मुलगा पण मध्ये मध्ये येतो आहे, तो पण हेल्प करतो आहे मला. त्याला पण खूप आवडतं मला हेल्प करायला. तर मग मी हे साईडला ठेवून टाकलं. नंतर मग मी रात्री हे सगळं बॅटर वाटून घेतलं. साधारण मी दुपारी भिजवलं होतं आणि रात्री वाटून झाकून ठेवलं रात्रभर फर्मेंटेशनसाठी. नंतर सकाळी उठून त्यातलं थोडंसं पीठ काढून त्यामध्ये मीठ, साखर आणि बेकिंग पावडर टाकून थोडंसं ॲक्टिवेट केलं सोड्याला पण, आणि फेटून चांगलंच मग इडली लावायला घेतली. इडली लावण्यासाठी आपल्याला काय अगोदर इडली पात्र ठेवावं लागतं गरम पाणी करून, आणि त्यानंतर त्या प्लेट्सला तेल किंवा तूप आपण लावू शकतो. तुम्ही तूप पण लावू शकता. मी तेल लावलेलं. तेल लावून इडली लावून घेतली. इडली 8 ते 10 मिनिटच वाफवायची असते, म्हणजे ती सॉफ्ट आणि मऊ राहते. नाहीतर ती घट्ट होऊन जाते. मॅक्सिमम 12 मिनिट तुम्ही वाफवू शकता. तर मग मी वाफवून घेतली आणि असं लावून घेतलेलं. त्यानंतर मग इडली काढली. तुम्ही बघू शकता इडली खूपच सॉफ्ट, मऊ, छान लुसलुशीत झाली होती. त्यासोबतच एकसारखी दिसत होती. खूप छान झाली होती टेस्टला पण. मग मी त्यासोबत चटणी बनवली. चटणीसाठी मी घेतलेली ओलं खोबरं पण वापरू शकता. ओलं खोबऱ्याने जास्त चांगली टेस्ट येते, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे घेतलेली आणि त्यांना एकत्र वाटून नंतर मग फोडणी टाकायला त्याला एक फोडणी म्हणजे तडका देतो आपण मोस्टली चटणीला. तर त्यामध्ये जिरे, मोहरी, उडीद डाळ, तीळ, थोडीशी मिरची, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, हे असं सगळं टाकून मी एक तडका दिला आणि तुम्हाला सांगते खूप छान झालेली चटणी. चटणीमध्ये थोडंसं छोटीशी दालचिनीचा तुकडा टाकायचा, त्यामुळे खूप छान चव येते. आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हॉटेलसारखी चटणी लागते मग अशी एकदम मस्त, दालचिनीचा छोटासा तुकडा टाकल्यानंतर. आणि इतकी टेस्ट झाली होती चटणी आणि इडली की मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही ट्राय करा आणि नक्की माझ्यासोबत शेअर करा तुमचा रिव्ह्यू. खूप छान झाली होती इडली. नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग. फॉलो मोर फॉर द मोर रेसिपीज. थँक्यू.